हा पण तुमच्याकडून मगाशी मी ऐकलं की या गावात फक्त एकच बैल, हा. असं कशामुळे? हा आनंदासाठी आनंदासाठी. अंगातच त्याला पावर पाय पळायला. बैलगाडा ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती नक्कीच जपायला हवी. आमची तरुण पिढी म्हणली आपलं जे लक्ष आहे ते लक्ष त्यांनी साध्य केलं पाहिजे, म्हणून एकमताने सगळ्यांनी याला लक्ष असं नाव ठेवलं. थोडक्यात कमी होण्याचे त्याचं वय झाल्यावर तो थांबतो, पण आज जेवढं तुमचं लक्ष बैलाविषयी प्रेम आहे, जर तो काही कारणास्तव थांबला तरी तेवढं प्रेम तुमचं राहील का? बरोबर. तेव्हा असे इनामी यात्रा काय अशी दामटायची, हा. गडी राग्यात होत मोर अशी शेवटला पाठ लावून पळायची मोर. हा. पण ती गडीच होतं, गड अंगावून चाक गेलं ते काय होत नव्हतं त्यांना. गाव ठीक, आता हे रोग चाललं ते काय चाललंय, संक्रित खाण्याने चाललं ना, तेव्हा रोगच नव्हता माणसाला. पण मी आजपर्यंत बऱ्याच जागी ऐकलं की घोडी मग घाटात बघा घोडा का नसतो, घोडीच का असती? तर नमस्ते, मी तुमच्या सगळ्यांचा आवडता ऋषी कांडेकर. आज आपण आलोय शिरदळे गावात लक्षा बैलाची मुलाखत घेण्यासाठी. तर मालक नमस्ते. नमस्ते. तुमची एकदा संपूर्ण माहिती सांगा. माझं नाव अनिकेत राजेंद्र चौधरी. तर दादा, हा नाद तुम्हाला कधीपासून लागला? बारीक पानापासूनच. अच्छा. तर तेव्हा ज्यावेळेस तुम्ही बारीक होते त्यावेळेस तुमच्याकडे बैल होते का? हा, बाबा सांगायचे आपल्याकडे नंदीवाला बैल होता, तो आपण इथं साकुरीला विकला. हा. त्याच्यानंतर एक राजा म्हणून होता, त्यानंतर पिस्तुल्या, हा. अशी बैल होती बरीच. पण ते तुम्हाला आठवतात का? हा, आठवतात. ते म्हणजे गाड्याला पळायचे का आपल्या घरी झोपण्यासाठी होते? झोपणे आपली शेती व्हायची आणि गाडी पळवायची. आणि मग तुमच्या वडिलांच्या वेळेस होता का नाही आपल्याकडे? होता ना बैल. होता. हा, तर हा बैल आपण कुठनं खरेदी केला? हा पिंपळगावून रवी मांगरकडून घेतला होता गेल्या वर्षी 60,000 रुपये. 60,000 रुपयाची खरेदी. हा, म्हणजे पळता बैल घेतला होता थोडक्यात तुम्ही? पळता बैल घेतला. अच्छा. काय पाहिलं की हा बैल तुम्हाला वाटलं की बाबा हा बैल तुम्हाला घ्यायचा आहे, यात ती कला आहे, असं काय वाटलं तुम्हाला? बैल आहे ना, आम्ही पळताना कुठंच बैल नव्हता. आम्ही सहज पगार करायला गेलतो डेअरी पिंपळगावला. हा. आणि सहज म्हणलं, मी भूपेंद्र शुभम होतो. आम्ही सहज म्हणलं चला इथं बैल आहेत, आपण दावणीवर जाऊ. हा. त्यांनी मग आम्हाला म्हणले एक बैल आहे तुमच्या मापाचा, हा. आणि तो तुम्हाला यंदा नाही पण पुढल्या वर्षी भारी देईन. मग गेल्या वर्षी आम्ही घेतला तर बैलांनी 2 नंबरला भारी अख्ख्या गेल्या वर्षी चालू केले. हा. आणि चिजबाईला इथं शिरदाच्या खाली चिजबाई गावी, तिथं गेल्या वर्षी त्यांनी पहिल्याच बारी केली. आणि त्यानंतर यंदा पहिल्या 2 वर्ष दुसऱ्यात जवळ झाली, 12 सेकंद 13.15 अशी झाली. नंतर आमचा धामणीची यात्रा असते माळसकांची, तिथं बैलांनी पहिल्याच बारी टाकली. 1176 झाली. 1176. हा. त्यानंतर लोणीची बारी झाली. नंतर चौदरवाडीत एकट्याने बारी हे केली, तेव्हा बैल निष्ठून गेला, बारी 20 मिलीने पडली. त्यानंतर जारकरवाडीला माधुशेठी अम्नाजी बोराडे यांच्या बैलात बैल झोपला, तिथं बारी 1176 झाली. आणि त्यानंतर वाबगावला परत बारी आमची 20 मिलीने हे झाली. त्याच्यानंतर आम्ही बैल उभा केला, डायरेक्ट वाघायला 2 मिलीने बारी पडली. त्यानंतर बैल आजारी पडला, नंतर आम्ही प्रदीप मापारकडून बैल चोळून घेतला. त्यानंतर चिजबाईला बारी झाली आमची 11-5 आणि फायनल झाली 10-76. हा, म्हणजे थोडक्यात आपण शाळेचा अभ्यास जसा पाठ करतो तसा तुमचा प्रत्येक घाट तुमच्या लक्षात आहे. म्हणजे शाळेचा अभ्यास माणूस एकदा मागे ठेवतो, पण म्हणजे सगळी माहिती एकदम व्यवस्थित सांगताय की नाही का? तर ज्यावेळेस तुम्ही घाट बैल घेतला त्यावेळेस तो किती वर्षाचा होता? तो तरी 2-1 वर्षाचा. 2 वर्षाचा. आणि आज किती वर्ष झालं आपल्या बैल घेऊन? 3-3.5. 3 वर्ष. म्हणजे आपण बैल घेऊन 3 वर्ष झाले का? हा. तर बैलाला खुराक काय? काय आपण पेंड आमच्या कडबाई, मका, साधच खाणे, जास्त खुराक? लय खुराक नाही. का बरं? ते म्हणतात ना बैलाला काही लोक दूध पाजतात, अंडे चारतात. अंडी ना महादेवाचं नंदी आहे, अंडी पाजून उगाच आपलं पाप घेण्यापेक्षा आपलं खायचं खुराक. मग जे करतात ते कशामुळे करतात? आता ज्याची त्याची भावना. पण जर करून खरंच फायदा होतो का? आपल्या बैलाला हाय याचा फायदा झालाय. आणि आपण लय मोठं नाही का काजू बदाम एवढं पिस्ता चारण्यापेक्षा आपला हाय तू रेग्युलर बरा आहे. थोडक्यात ते साधं खाणं, पौष्टिक खाणं. तर तुमच्या आयुष्यातला की त्याचा एक अस्मरणीय घाट म्हणजे कोणता? स्मरणीय आता कवठ्याला एक झालती, गणेश नगरला, तो घाट. म्हणजे काय त्यात विशेष असं काय झालं? काय झालं, आम्ही दुपारी मका घेऊन आलतो आणि पोर गेली पोहायला, पोहून आले, म्हणले आपल्याला बारी करायची बैलाची. तर मग कुठं करायची म्हणलं, कवठ्याला आहे आमच्या दामने एक समीर तांबे गाड्याला होते तिथं, त्याला फोन केला आपल्याला टोकन द्या आम्ही बैल घेऊन येतो.
आणि तिथं पोरं म्हणले काय करायचं म्हणलं एकटा सोडायचा आपला. म्हणजे आधीच ठरवतानाच एकट्याने सोडला आधीच ठरवताना आम्ही नियोजन केलं. हा. का जोडीला बैल नव्हता का? जोडीला बैल होता पण काय होतं कोणी म्हणायचं बैल दाबितोय, कोणी म्हणायचं बैल आपली उभा राहतोय. मग मला असं करण्यापेक्षा आपण असं करू. मग आम्ही बैल घेऊन गेलो, गाडा घातला. आमची बारी झाली 11:76 झाली. आणि आम्ही घरी निघालो. ते म्हणले बारी तुमची फायनलला धरा. बरं म्हणले फायनल करायची. तर सगळ्या बारी आमच्या आत होत्या. त्या आमच्या फायनलला पुढे गेल्या, आमची एकट्याचीच राहिली 11च्या आत. अरे वा. हा. आणि तो एक गाठताना इथं मांजरेवाडीला झालती. 4 बायला 11:50 बारी झालती आणि फायनल 11:76 बारी झालती. अरे वा. हा पण तुमच्याकडून मगाशी मी ऐकलं की या गावात फक्त एकच बैल, हा. असं कशामुळं? आता बैल होती काहींना नाद, सगळ्या आमच्या बऱ्याच लोकांना नादी. पण आमच्या इकडे पाऊस नसतो. नसतो. खायला हा पाऊस आता कमी. उन्हाळ्यात एकाच चारा घ्यायला लागतो. काही वेळेस काही का असतो, काही वेळेस बैल पोळ्याला आणतात पुंजी त्यात, परत ते देऊन टाकायचं. आणि आता शेतीला काय बैल कोणी वापरत नाही, त्यामुळे ट्रॅक्टरची शेती आहे सगळी. अच्छा अच्छा. हा, म्हणजे ट्रॅक्टर मग थोडक्यात बैल कमी झाले. पण तुम्हाला अडचण नाही येत का की बाबा मग तुमच्या आसपास कसं होतं, आपल्याला गाठात न्यायचे म्हणल्यावर 4 बैल लागतात, मग तुम्हाला त्याची अशी कमी नाही जाणवत काय? जाणवते ना काय? जाणवते. हा. मग मित्रांना फोन करून तू कांडे घे, दोघाला मंदिर आपण बारी करू. त्यासाठी मी एक काहीतरी वायदे हा प्रकार ऐकला होता. मग ती खरंच इकडं होती का या भागात? म्हणजे बाबा पैसे देऊन काय बैल जुपाय मागतात वगैरे असं काय असतं का? नाही तसं नाही काय अजून आमच्यापर्यंत आम्ही तर नाही केलं. मग करणारे करीत असतात. करीत असतात. मग आता हा जरा नाही म्हणजे आउटसाइड एरिया वाटतोय. मग तुम्ही कुठं बैल पळायचं म्हणलं, कोणच्या गाठावून आता? धामणी आमचं गावच आहे. धामणी, लोणी अशा गाठातून एक समजा रील्स द्यायच्या असते. तर त्याच्यासोबत कोणकोणते बैल पळतात? साकोरे आप्पाचा तो कप्तान पळालेला आहे. माधुशेडी यमनाजीचा तो तिरका बैल आहे, तो पळालेला आहे. परत वाळुंदांचा, परत कवठे तिथं त्यांचा आपला कप्तान पळालेला आहे. बऱ्यापैकी चांगली बैल पळाली. तर त्याच्याकडून तुमच्या अजून काय काय आशा आहे की बाबा ती तुमच्या बैलांनी पूर्ण केली पाहिजे? काय नाही, तो आपला हाय ते आपलं पळायला पाहिजे त्याच्यासाठी. एखादी नवीन खरेदी करण्याचा काय विचार? आता बघू दिवाळीच्या पुढे. आता आपल्या खिलार गाय नाही, घरची एक होता ना, गोरा होता आपल्या गावठ्या गायला चालता. तो गोरा होता, तो कांड्यावर पळत होता. आम्ही धामणीची माळसकांत फेस्टिवल भरवली, तेव्हा कांडे घेऊन गेलो. तेव्हा तिथं त्यांनी नाव केलं होतं. हा बैल कांड्यावर पळायला नाही, रानमाळ 4 खांदी बैल पळतो. हा का? हा. मग आता कुठं कांड्यावर पळवता का जुकडाटात? आता कांड्यावर का पळवत नाही? आता कांड्यावर बैल भेटत होती. एक गोरा होता, आता मध्ये विकला तो. तुमच्या कसं होता का? हा. तो कांड्यावर जात होता, त्यामुळे मग काय एवढी गरज लागली नाही. कांड्यावर दुकानात बारी व्हायला लागली, मग कांड्यावर घ्यायचा प्रश्नच नाही. आपण तुम्हाला काय वाटतं, आज लोक जास्त करून कांड्यावर आपलं माग जुकाटावर जास्त लोकांना आवडतं, मग कांड्यावर काय असं काही कमी असतं की बाबा कांदा लोकांना खरी गंमत तर कांड्यावी. लोकांना माग काय आवडतं की मग आपला बैल माग लागतो त्यांना काय? जुकाटात आता काय मागून पळा, जुकाटात थोडं बैलाचं नाव वाढत. कांड्यापेक्षा जुकाटान लई बिडावली बा. जुकाट गेले होते तसं कांड कांड निघून गेले बारी होती. तर आपल्या लक्ष्या बैलांनी आजपर्यंत काय काय बक्षीस आपल्याला जिंकून दिले? पैसे स्वरूपात ट्रॉफी, बंदीच्या काळात एक गाडी खरेदी, गाडी भेटलेली. बंदिश काळाचा आपल्या होता का बैल? नाही, दुसऱ्या बैलांनी भेटवली. यांनी आता घे सीजनला आपण लई मोठी यात्रा केलेली नाही. मग तुमची काय आहे का नाही इच्छा की बाबा तुम्हाला चांगल्या चांगल्या घाटात आपल्याला बैल पळवायला न्यायचा आहे? इच्छा आहे, पण आपल्याला तशी बैल 3 भेटली पाहिजे व्यवस्थित, चांगली बैल पाहिजे. जर आपल्याला एका घाटाला बैल पळवायचं न्यायचं म्हणलं किती खर्च होतो? गाडी भाडं, पोरांचा खर्च, हा म्हणजे सरासरी 4-5 हजार. 4-5 हजार एका घाटाचा. मग तो खर्च भागवण्यासाठी आपण बाकी वैयक्तिक काय आपला व्यवसाय? दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसाय, डेअरी आहे आमची, स्वतःची डेअरी. हा पण आपण कष्ट करायचं, पैसा कमवायचा, त्यातून आणि त्यातून नाद पूर्ण करायचा. मग हा बरोबर वाटतं का तुम्हाला? हा, आनंदासाठी. आनंदासाठी केला पाहिजे ना? केला पाहिजे. हा मग जे आता नवीन पोर आहेत त्यांना या गाडा क्षेत्रात उतरायची, मग त्यांनी बैल खरेदी करताना की असं बैलात काय पाहिलं पाहिजे की हे बघून ते बैल घेतला पाहिजे काय? त्यासाठी काय बैल बघताना काही नक्की बघा त्यात. आणि आपलं कांबळ,
एवढंच, बाकी काय रागेट जरा थोडं बैल म्हणतो नाही का, बैल गुलाम पाहिजे होता. हा. आपल्या लक्ष्या बैलाची जात कोणती? आपली मैसुरी. मैसुरी. बैलाची पळण्यामाग काही जात महत्वाची असते का? नाही असं काय नाही, असं नाही का? तो अंगातच त्याला पावर पाहिजे पळायला. बैलगाडा ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती नक्कीच जपायला हवी. आणि ही संस्कृती जपत असताना नक्कीच शेकडो वर्षांची परंपरा आहे आपल्या बैलगाडा क्षेत्राला. आणि ती परंपरा जपत असताना आज ग्रामीण भागामध्ये एक आवडीचा खेळ म्हणून या बैलगाडा शर्यतीकडे पाहिलं जातं. मध्यंतरीच्या काळात त्याच्यावरती थोडंसं गंडांतर आलं होतं, परंतु पुन्हा एकदा त्या ठिकाणी अनेक मंडळींनी त्यासाठी लढा देऊन ही शर्यत पुन्हा चालू केली आणि शेतकऱ्यांसाठी एक आवडीचा खेळ पुन्हा सुरू झाला. याचं एक शेतकरी म्हणून आणि ग्रामीण संस्कृतीची आवड म्हणून मला या ठिकाणी नक्कीच आनंद आहे. हा. आपण आजची मुलं, आज हे तरुण मुलं आहेत, हा बैलगाडा क्षेत्रात पळतात अहोरात्र, म्हणजे दिवस वाया घालतात, पैसे वाया घालतात. ह्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं की हा नाद केला पाहिजे का नाही केला पाहिजे? म्हणजे दोन्ही गोष्टींशी मी सहमत आहे. केला पाहिजे आणि याला पण वाटतं की करावं, कारण आपली संस्कृती जपली पाहिजे, आपला आवडीचा खेळ जपला पाहिजे. आणि हे करत असताना आपली आर्थिक नुकसान होणार नाही, शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची देखील प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. कारण नुसतंच रोज बैलगाडाचं घाट करण्यापेक्षा आठवड्या 15 दिवसातून महिन्यातून 1-2 घाट जर केले तर त्या बैलांसाठी पण चांगली गोष्ट असते. आणि महत्वाच्या घाटांमध्ये जर गेलं तर आपलं नाव पण त्या ठिकाणी टिकून राहतं. असं कोणत्या पण जर हलक्या शर्यतीमध्ये पळवण्यापेक्षा चांगल्या शर्यती जर केल्या आणि त्याच्या माध्यमातून आपली म्हणजे आर्थिक नुकसान जरी जपलं तरी ते नक्कीच चांगलं. कारण हा नाद असा आहे, एकदा लागला, पहिल्यांदा 50 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की ज्येष्ठ मंडळी म्हणजे धोत्रे मंडळी आणि टोपीवाले मंडळी गाड्या मागे दिसायची, आणि आज परिस्थिती पॅन्ट शर्टवाला गाड्या मागे दिसायला लागला. कशामुळं? ते कारण काय? आज घाटात आपल्याला जुनी माणसं दिसत नाही, मग कशामुळं? ती जुनी पिढी मागे पडत चालली, नवीन पिढी पुढे येत चालली. नवीन पिढीचा कुठेतरी या गोष्टीत अतिरेक होतो, हे पण तितकंच खरंय. कशामुळे असं कशामुळे होत आहे? पण आता काय होतं, एक गाड्या माग 100 पोरं असतात, 100 पोरं असतात. आता ग्रामीण भागामध्ये नोकऱ्या कमी आणि ह्या सगळ्या शिक्षण झालेलं पण बेकार पोरांची संख्या जास्त असते. मग चला मित्राच्या नादाने माणूस जातो गाड्या बरोबर. त्या ठिकाणी आमच्या गावात एक वैशिष्ट्य आहे, आमचा गाडा जर कुठे चालला त्याच्या मागे 5-50 पोरं जरी असली तर ती 100% निर्व्यसनी पोरं आहेत. हे आमच्या गावात म्हणजे म्हणून आमच्या पोरांना जरी गेली तरी घरच्यांना काय वाटत नाही, एक विश्वास असतो की बाबा गेला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी निर्व्यसनी आहे, चुकीच्या नादाला म्हणजे चुकीच्या मार्गाला जाणार नाही. म्हणून आमच्या गावातल्या ज्यावेळेस आमचा हा लक्ष बैल पळण्यासाठी जातो त्याच्याबरोबर असणारी जी 40-50 पोरं आहेत ती सगळी निर्व्यसनी असतात. त्यामुळे आमच्या इथं तरी अजून तो प्रकार नाहीये. म्हणून आमच्या गावात, आमच्या परिसरात या बैलाने चांगलं नाव केलेलं आहे आणि म्हणून याचा आम्हाला गाव म्हणून तरी अभिमान नक्कीच आहे. आपण आपल्याला एवढा बैल चांगला आहे तर त्या बैलाचं नाव ठेवण्यासाठी भरपूर नावं असतात, पण आपण लक्षाचे नाव का ठेवलं? हा तर दादा एवढा चांगला बैल पळतोय, आपल्याला नावं ठेवण्यासाठी भरपूर नावं असतात, पण आपण या बैलाचं लक्ष हे नाव का ठेवलं? आता जिथून खरेदी केला त्या मालकाला काय आम्ही नाव विचारलं नाही. आमच्याकडे आल्याच्या नंतर आमची तरुण पिढी म्हणली आपलं जे लक्ष आहे ते लक्ष त्यांनी साध्य केलं पाहिजे, म्हणून एकमताने सगळ्यांनी याला लक्ष असं नाव ठेवलं. मग तुम्हाला वाटतं का त्यांनी हे लक्ष थोडक्यात पूर्ण केलं? हा, पूर्ण म्हणजे समाधान तरी बऱ्यापैकी केलंय. आता इथून पुढे करील ही आशा अपेक्षा आहे आणि आतापर्यंत नाही करीत आलाय. तर आपल्या लक्ष्या बैलाला एक चांगला पाळल्यानंतर एक चांगली मागणी झाली का नाही? मागणी झाली होती. आता मध्यंतरी ना कवठे एमआयच्या यात्रेमध्ये त्यांनी 1 नंबर पहिल्यांदा सुरुवातीला केली, नंतर त्याच्यानंतर 1 नंबर फायनल केली. त्याला 5-6 लाखापर्यंत मागणी झाली होती, पण आमच्या तरुणांचा आग्रह होता का बैल आपल्याला विकायचा नाही. मित्र प्रेम बैलगाडा संघटनेचा आग्रह होता का आपल्याला छंद जोपासायचा, बैल विकायचा नाही. मग जर एकदा परत मागणी झालीच तर तुमच्या काय डोक्यात बैल द्यायचा का नाही द्यायचा? आता ते सगळं मित्र परिवार, आमचा बैलगाडा संघटनेचा एक मित्र परिवार आहे, तो जो काय निर्णय घेईल त्याच्यावर आधारित तो राहील, त्याचं एक मत करून असं. अच्छा. तर पुढं एक चांगली नवीन खरेदी करण्याचा काय तुमचा विचार आहे का नाही? खरेदी आता हे सगळे मित्र ठरवतील. दिवाळीच्या पुढे समजा आलं लक्षात एखादं वासरू कुठं ध्यानात आलं तर ती खरेदी करतात पोरं, असे 2-4 मिळून खरेदी करतात. तर या परिसरात एक चांगले असे नामांकित घाट आहेत का नाही आहेत? नामांकित घाट आहे ना. आता आम्ही मध्यंतरी उन्हाळ्यात मनसरला गेलो होतो, खाली वाबगावचा एक नामांकित घाट आहे. असे 2-4 घाट बऱ्यापैकी. आता मध्ये पिंपळगावला गेलो होतो, लिमगावला गेलो होतो.
तिथे बी बऱ्यापैकी आमचं समाधान झालं. झालं. अच्छा अच्छा. तर बैलगाडा क्षेत्राविषयी अजून तुम्ही काय माहिती सांगाल एक चांगली? बैलगाडा क्षेत्राविषयी सांगायचं झालं तर हा आता आमच्या मित्रांनी सांगितलं का आर्थिक परिस्थिती जपून छंद केला पाहिजे. आपण जर लॉस मध्ये चाललो आणि गाडा पळत राहिलो तर त्यात काय फायदा नाही. आणि काही शिक्षणाची मुलं असतील त्यांनी शिक्षण धरून एक रंगोळा म्हणून आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एक दिवस गाडा पळवणं उचित राहील. आपण तुम्ही सांगितलं, ह्यांनी पण सांगितलं की एक 8-15 दिवसातून महिन्यातून थोडक्यात 2दाच बैल झुपला पाहिजे. हा. पण जर सारखाच बैल झुपला तर काय त्याला त्रास होतो का? सारखा बैल झुपून होऊ शकतो ना, त्याला नंतर वय झालं ना त्याला बसायला त्रास होतो, पाय वळती नाहीत. सारखं रिहर्सल देऊन त्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. मग आपण कसं आपण कायम धावत राहिलो तर आपल्या गुडघ्याला त्रास होणार, तसा तो प्राणीचे त्याच्या पण गुडघ्याला नंतर बसताना उठताना त्रास होतो. हा पण आज आपला लक्ष बैल चांगला पळतो त्याच्यामुळे तुमचं त्याच्याविषयी प्रेम आहे, जिव्हाळा आहे. पण एक काही बैलाचं वय झाल्यानंतर त्याला थोडक्यात कमी होण्याचे, त्याचं वय झाल्यावर तो थांबतो. पण आज जेवढं तुमचं लक्ष बैलाविषयी प्रेम आहे, जर तो काही कारणास्तव थांबला तरी तेवढं प्रेम तुमचं राहील का? 100% राहील, शेवटपर्यंत राहील ही अशा अपेक्षा आहे आम्हाला. अच्छा अच्छा. आणि ठेवणं गरजेचं आहे. आपण ज्याच्या पाठीमाग आपण आपला छंद जोपासतो त्याला आपण शेवटपर्यंत सांभाळणं ही आपली जबाबदारी. नाही आहे ना, म्हणजे थोडक्यात आपला बैल पळला तर त्याला जपायचं आणि जर नाही पळाला तर विकून टाकायचं, थोडक्यात हे चुकीचं आहे. नाही, तसं करणं चुकीचं आहे. नाही आपल्या या बैलगाडा नादामुळे थोडक्यात आज हे आपले बैल टिकून येत आणि नाही तर आपल्याला थोडक्यात नंतर फोटोतच बैल दाखवावं लागले असते. तर बाबा नमस्ते. नमस्ते. तुमचं एकदा संपूर्ण माहिती सांगा. संपूर्ण माझं नाव नाव बाळासाहेब रखमा चौधरी. हे चुलत भाऊ आहे आमची. अच्छा अच्छा. तर बाबा तुम्हाला हा बैलगाडा नाद कधीपासून? आता आमच्या आजोबापासून नाद आहे. आजोबांनी रामातली, वडिलांनी बी, आमचे बी नात आहे, नातू आमची. तर तुमच्या काळात तुमच्याकडे कोणता असा एखादा नामांकित बैल होता का? हा, नामांकित असेल चांगली चीज ठेवायची, बेकार असेल ती ओपून टाकायची. चांगली बैल होती. त्यांची काय नाव? त्यांची काय नाव आहे, निजाम होते एखादं नाव, एखादं नाव बघून त्या होतं, एखादं नाव आमच्या असे नाव. ते सगळे घरचेच बैल का विकत घेतलेले? पहिली आजोबांच्या काळात घरची बैल होती. आमच्या काळात मग बापाच्या काळात मग असे आणायचे कुठं चांगला निघाला असला एखादा गुन्हेवार काय चालायचं निघून टाकायचं पहिल्यापासून. पण तुम्हाला वाटतं का की ज्यावेळेस तुम्ही होते किंवा तुमचे आजोबा तुमचे वडील होते त्यावेळेस बैलांचं प्रमाण जास्त होतं, पण हल्लीच्या काही थोडं प्रमाण कमी झालंय असं वाटतं तुम्हाला? बैलाचं प्रमाण तेव्हा जास्त होतं. शेती होती, शेतीची वेगळी, गाड्याची वेगळी, नाही असं होतं. म्हणजे नुसती गाड्याची आता शेती समजा ट्रॅक्टरनी चाललेली. म्हणजे त्यावेळेस शेतीचाच बैलगाड्याला चालत होता का? हा, पळणारी बैल सुद्धा शेतीला हाकीच होती. हा, त्याशी शेती एकदा चालू झाली का त्यांचं पळून इकडे तिकडे ते आपाक बसायची, पुढं काय व्हायची. पण अशी त्यांना शिकून एकदा खांद्याची रग मिळते का मग चालायची, पुढं गाड्या राहिले पळायची पुन्हा. म्हणजे असं काही नसतं की बैल आपण जो घाटात पळवतो आणि तो जर आपण शेतीत झोपला तो कमी होतो वगैरे असं काय भाग नाही, असा काय भाग नाही. जास्त बैल पळत उलट बैल वंगाळ झाला, नवीन रक्त आलं बैल जास्त पळत. अच्छा अच्छा. असं होतं. तर इकडं कोणचा छकडीचा इकडं प्रकार नाही? चकलीचा प्रकार नाही, 4 बैलच. 4 बैल. तर तुम्हाला काय वाटतं आज तुमच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही होते त्यावेळेसचा बैलगाडा क्षेत्र आणि आजचं बैलगाडा क्षेत्र यात बराचसा बदल झालाय का? हा, बराच बरं. असे इनामी यात्रा काय अशी दामटायची, गडी राग्यात होत मोर अशी शेवटला पाठ लावून पळायची मोर. पण ती गडीच होतं, अंगावून चाक गेलं ते काय होत नव्हतं त्यांना माहिती. आता जरा बदल आहे, आता काही तसं काही नाही. आता अशी सोडून द्यायची मोर, कांडण नाग दुरी. आता बरंच खुराक बदललं, आता बऱ्याच गोष्टी आल्या, सुधारणा झाल्या. त्यावेळेस काय होतं? त्यावेळेस काय पेंट फक्त नाही शिकत काय, असं दुसरं काही खाणं नव्हतं. पेंट पीठ गव्हाचं पीठ पहिल्या पुढे. आता हे खाण्यात बरंच बदल झाला. मग काय बैल पाळण्यात खाण्यात पण काय असतं का? मग आता खाण्यात गावठी खाण्यात संस्कृतीच्यात बदल नाही का?
गावठी आता हे रॉक चाललं ते काय चाललं हे संकरित खाण्याने चाललं ना तेव्हा रोगच नव्हता माणसाला, बरोबर. आजारी पडत नव्हतं माणूस. हम्म. काही जनावर सुद्धा आजारी नव्हती पण जनावर सुद्धा आता त्यांना इंजेक्शन असं झालं ना. खरं आहे का? ते गोष्टी खऱ्या आहेत का? हा ते खरं नाही मग खोटं आहे का? त्या टायमाला आजारच नव्हता काही जनावराला नाही. आणि आता जनावर जर एखादं गाई जर असली, गाईचं वासरू आडवाळ तर आमचं चुलता हाताने काढत होता ते वासरू बरोबर त्याचं नाक पुढे आणि ते तोंड मोर धरायचं ओढून घ्यायचं गाई मोकळे करायचं. डॉक्टरचे असे आज समजा म्हैस आणली तिथं गेलं काही जनावरांचं मायांग बाहेर येते मग त्याला ती दारूचा सपका आणायची पुढे त्याच्या जवळ आले होते मग ते राहायचं. पण आता काय झालं तरी डॉक्टरच लागतो. आता डॉक्टर शिवाय पर्याय नाही. माणसाला बी नाही जनावर आहे. नाही होय, होतं ना आधी माणसं पण जास्त जगायचे आणि आताचे माणसं पण लगेच आजारी पडतात. 100 वर्षाची माणसं त्या अजून आहेत आणि आता 80च्या आतच उरकी त्यात मग हे झालं ना खाण्यामुळे झालं. तुमचं वय वर्ष किती? माझं वय आता 70 चालू आहे. अच्छा अच्छा, 70 म्हणजे भरपूर वर्ष वय आहे तुमचं. 70 चालू आहे. तर आज हा बैल हा आपण कुठून खरेदी केला? हे यापर्यंत त्याचा पळ कसा वाटतो तुम्हाला? पळ एकटाच गाडा घेऊन नंबरला लावायची फायनल आहे. पण मी ऐकलं या दादाकडून की या अख्ख्या गावात एकच बैल, हे कशामुळं? कशामुळं आता मग आता हा एक छंद नाद होती बाकीची काय पण आता टाकली की काही नाही. त्यामुळं एखादं काय आता हे हवस म्हणून तुला चांगला पळवते चांगल्या पळणारला कोणी विकास घेते पण द्यायचाच नाही. पोरांची हवस आहे तोवर आता ठेवायचा. नवीन एखादी खरेदी तुमच्या डोक्यात नवीन बैल एखादा घ्यायचा? आता हे झालं एकदा ते पुढल्या वर्षी आमच्याकडे शाळा येतात बाटके येतात त्या वेळेसला दुसऱ्या एखादं बघून आणायचं वासरूम याच्या संग आपण निघालं ते चांगलंच निघणार ते. तुम्हाला आवडतो का हा बैलगाडा नाद? तुम्हाला त्याची आवड होती का? हा आधीपासून आहे ना आजोबांच्यापासून आहे. कसं काय नाही काय पहिल्यापासून या गोष्टीत एक आनंदाचं एक हे शेतकऱ्याची शानी हा नाद केला पाहिजे थोडक्यात. हा म्हणजे ना चांगलंच आहे काय तो वाईट नाही. त्यातून या बैलगाडा क्षेत्रातून काही पैसे भेटतात का? त्यामुळे आपण हा नाद केला पाहिजे. पैसे पहिला ते बैल गाड्याला पळायची अवताला चालत होती म्हणजे आणखी काय पाहिजे त्याच्या निमित्ताने जनावरला खाया भरपूर वेळ त्याला पेन काम करून आपल्या गाड्याला पाहिजे त्याला चांगलं आणि खायचं खादर चारायची भरपूर जनावर चांगली राहत होती आणि निरोगी एकदम पहिला. बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर दादा तुमचं वय किती आज? वय 60 वय. तर आज हा आपला लक्ष बैल आहे, हा तुमच्या मुलांनी किंवा तुमच्या नातवंडाने आणला, पण तुमच्या वेळेचा बैलगाडा नाद हा थोडा वेगळा होता. हा वेगळा. मग तुमच्या वेळेची काय माहिती सांगा? आमच्या वेळेस मी नांगरणी करायची, शेती करायची, मग बांधून ठेवायची महिन्यातून आणि मग पळवायची गाड्याला. मग त्यावेळेस कोणकोणते बैल होते तुमच्याकडे नामांकित? नामांकित बैल होऊन गेली 2-4. नाव नाव काय होत त्यांची? राजा होता, सोन्या होता. त्यांनी काय काय बक्षीस आणले? मोटरसायकल आणली ना त्यांनी. मोटरसायकल तेव्हाच्या काळात? तेव्हा 3 वर्ष करता होती मोटरसायकल. हा म्हणजे आता थोडक्यात एक गाठ जिंकल्या मोटरसायकल भेटती त्यावेळेस 3 वर्ष करता होती. 3 वर्षानंतर जो बारी जिंकन तेव्हा एक मोटरसायकल जिंकायची. 3 वर्षी म्हणजे आज एक गाठ जिंकल्या मोटरसायकल भेटते ती 3 वर्ष लागायची. सलग जो जिंकन त्याला गाडी भेटायची. आम्ही थोडक्यात दिवस कुठेतरी बदलल्या, बराचसा बदल झाला. हा ना. आजचा बैलगाडा नाद तुमच्या वेळेचा काही बदल झालाय का? बराच लय बदल झाला. काय? जसं की काय झालंय? अहो तर किमती नव्हत्या एवढ्या बैलांना. आता किती किमती आहेत? 51 लाख, 25 लाख, 30 लाख माहिती काय. मग तुम्हाला काय वाटतं, बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर नाही माहिती, बरोबरच आहे ना म्हणा. पैसा जास्ती झाला ना. चांगलंच आहे ना. आपल्या बैलाला थोडक्यात सोन्याचे दिवस आहेत. आपल्या लक्ष्याविषयी 1-2 शब्द काय सांगाल? लक्ष्याविषयी असे का बैल आल्यापासून घरात जरा बरं वाटते, म्हणजे वातावरण चांगलं आहे. आणि असं झाले का याला अजून असा जोड पाहिजे असं वाटतंय आम्हाला. म्हणजे जोड चांगला असेल तर कुठे म्हणजे चांगलीच पद्धतीत काही आपल्याला. मग आपण घरलीच खरेदी का करत नाही दुसऱ्या जोडला? जोड आता बघू ना, ह्या वर्षी करायचा विचार आहे. तसाच पाहिजे ना. मग नुसतं एका बैलावर कसं काही करायचं.
मग त्याच लेवलचा बैल आपल्या गोठ्यात परत येईन का काय वाटतं का? आज शक्यतो येईलच असं आम्हाला अंदाज, कारण आमच्या गोठ्यात जनावर येते नाही ते पळातच. हा. असं एक आमचं गोठ्याचं गुन्हे. आणि पहिले काय असायचं, पहिले पूर्वीचं असं होतं का शेती करून गाडा पळवित होती पहिले. आणि आता न्यूज तर गाड्या फक्त गाड्यासाठीच बैल पाळायचे असा भाग झाला. आणि पहिलं काय होतं, पहिली बक्षिस नव्हती गाठाची, आपलं असाच सेकंद नव्हतं. मग ते अशीच पळवायची बैल, ज्याचा गाडा चांगला द्वारात जाईल त्याला बक्षीस नव्हतंच तेव्हा. पण म्हणजे लोक अशी हा, म्हणजे आता कसं तुम्ही सांगितलं, आता घड्याळ आलंय, त्याच्यावर दिसतं किती सेकंद बैल पळाला, एवढी बारी झाली. पण तुमच्या वेळेस कसं म्हणजे विजेता पद दिलं जायचे की हा बैल बाबा जिंकला, कसं ते काय करायची, आता चांगला पळाला का पब्लिक टाळ्या वाजवायचं. टाळ्या वाजवायचं की अर्थ असा समजायचा का गाडा 1 नंबर झाला आपला, असा अर्थ समजायचा सगळ्यांनी. त्यावेळेस थोडक्यात आनंदासाठी म्हणजे त्या सेकंद नव्हतं ना, सेकंद नसल्यामुळं लोक ज्याचा गाडा जोरात जाईल ना ती संध्याकाळी सकाळी विषय व्हायचे ना असे पारावरती, का ह्या माणसाचा गाडा ह्या वेळी लईच पळाला म्हणजे 1 नंबर बारी झाली त्याची, असं अशी समजायचं. अच्छा. तर त्यावेळेस आजच्या काळात खूप बदल, मोठा बदल झालाय. म्हणजे आता मी माझं वय तरी 50-52 पर्यंतच आहे, पण ते तरी मला म्हणजे त्यावेळेस आठवते असं. त्या म्हणजे त्यावेळेस तसंच होतं का, असे 4च बैल झोपले जायचे? 4 फक्त ते मध्ये ना कांड लावायची. म्हणजे असे आता काय करतात ते मोकळे सोडतात ना, मध्ये गॅप असतोय, त्यावेळेस पहिलं खेटून कांड लावायची. कशामुळे तसं? म्हणजे जरी एखादा बैल काही पडला ना तर तो ओढून घेऊन जायचा सगळ्यांना, सगळी संगत जायची ना. आणि जर आता काय होतंय, जी मागची बैल जोरातच पाहिजे तर ती पुढची, किंवा पुढची चांगलीच पाहिजे तरच गाडा नांबरात बसतो, नाही तर बसत नाही. हा भाग झाला. आणि आज ती एक घोडी का काय असती, म्हणजे घोडी पण एक बैलांच्या पुढे सोडते, तिचं पण काय महत्व असतं का? तिचं महत्व असे का, आता बैल शेजारी बांधायला असती ना, मग बैल तिचं नजर ठेवून बरोबर ती सरळ पळती म्हणल्या ते त्याच्याच मागे पळायच्यात, म्हणजे तिला कधी आवरल अशा हिशोबात. आपल्या घरी आपल्या गोठ्यात आहे का नाही एखादी घोडी? आहे ना. तिचं काय नाव? तिचं नाव मयुरी. पण मी आजपर्यंत बऱ्याच जागी ऐकलं की घोडी मग घाटात पण घोडा का नसतो, घोडीच का असती? घोड्याचं कारण काय झाले, घोडा हा आपल्या हिंदू धर्मात म्हणजे घरी पाळत नाही असं एक म्हणजे शास्त्र आहे. कशामुळे? त्याचं आता जुन्या लोकांना काहीतरी असेल त्याचं माहिती, पण ते आता काही आपल्याला काही परफेक्ट सांगता येत नाही. पण असं एक आहे म्हणजे घोडा पाळत नाहीत हिंदू धर्मामध्ये, असं काहीतरी आहे. मग ते काही सांगता येत नाही आपल्याला. मग त्याच्यामुळं प्रत्येक घरीच असते. अच्छा. म्हणजे घाटात हे घोडा हा पळतच नाही का थोडक्यात? नाही, पळतो घोडा असेल, पळत असेल पण दिसत नाही असं. म्हणजे मला तर काय हा म्हणजे ही बऱ्याच दिवसाचा प्रश्न होता की बाबा असं कशामुळं, पण असं त्याच्या काही काहीतरी आहे त्याच्यामध्ये. पण आता परफेक्ट मला मी काय बघितलं नाही म्हणजे काहीतरी त्याला तो त्रास देत असेल किंवा काहीतरी पाळायला बी किंवा काहीतरी असेल अडचण. नाही, आज मग काही घाट असे पण असतात की बैलासोबत घोडा किंवा घोडी झोपलेली जाती, आपलीकडं तसं ती रेस होती का? नाही, ते आता होती पहिली, पण आता ते मध्ये बंदी आली ती ना याला, तिथपासून ते बंद करून टाकले. प्राणी मित्र संघटनेने काहीतरी आत टाकली किंवा काहीतरी. मग ज्या वेळेस गाड्याला बंदी आलती त्यावेळेस तुमची काय भावना होती, की तुम्हाला वाटलं का बाबा परत बैलगाडा सुरू होईल, आपले परत बैलांचे दिवस येतात, तुम्हाला अशी आशा होती का? होती ना, आतुरतेने लोक वाट बघायची, आताच निर्णय लागेल नंतर निर्णय लागेल. आणि कसं होतं ते उन्हाळ्यामध्ये इकडं म्हणजे जी पठारी लोक आहेत ज्यांना कामं नाहीत त्यांना ते जरा छंद वाटायचा किंवा यात्रा भरल्या होती वाटायचंच गाडा असावं म्हणून. म्हणजे ते एक, आणि कसं आहे हे आपल्या धर्मामध्ये ना हे गाड्याला महत्व आहेच ना. नाही ना, थोडक्यात आपल्या बैलाला महत्व आहे. आणि हे देवाचंच हे ना, महादेवाचा नंदी थोडक्यात देव आपला बैल. ओके, धन्यवाद रामकृष्ण हरी. धन्यवाद, तुम्ही एक खूप महत्वाची माहिती सांगितली. आपला पॉडकास्ट हा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.